ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची. मंडळी, धर्मपंथ जातपात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी. आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. जागतिक क्यूएस जागतिक विद्यापीठ मानांकन 2026च्या क्रमवारीत जगातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला 566व मानांकन प्राप्त झालंय. तर भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल स्थान पटकावणारं विद्यापीठ म्हणून आंतरराष्ट्रीय मान्यता अंकित करण्यात आली आहे. आषाढी वारीनिमित्त पुण्यात आगमन होत असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्या निमित्तानं प्रसन्न ऑटिझम सेंटरच्या स्वमग्न विद्यार्थ्यांनी पालखीचं नियोजन केलं होतं. तर सर्व विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत आले होते. टाळ वाजवत पताका खांद्यावर घेऊन या मुलांनी दिंडी काढली. तर ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात मुलं सहभागी झाली होती आणि दिंडी निघण्यापूर्वी पालखीचं पूजनही करण्यात आलं. आणि प्रसन्न ऑटिझमच्या प्रमुख साधना गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या मृणाल ढोले, डायरेक्टर सुभाष केसरकर, सर्व शिक्षिका व सहकाऱ्यांनी पालखीचं नियोजन केलं होतं. हिंदी भाषेच्या सक्तीवरून राज्यात आकाळ तांडव माजलं असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या संबंधीची आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलंय की हिंदी भाषेची सक्ती असू नये, पण हिंदी भाषेचा द्वेष करणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाही. या प्रकरणी कोणी स्वतःहून हिंदी शिकत असेल तर त्याला नाही म्हणायचं कोणतेही कारण नाही, असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर महिला वारकऱ्यांच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण प्रवासासाठी आरोग्य वारी या उपक्रमाचा शुभारंभ काल श्री निवगुंडे विठोबा मंदिर, नानापेठ येथे पार पडला. तर या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार चेतन तुपे, तर विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या ऑनलाईन उपस्थित होत्या. तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुका लढण्याबाबत मोठं भाष्य करत म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आम्ही अजून काही ठरवलेलं नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने निकालही दिलाय. साधारणपणे 3 महिन्यात निवडणूक लागेल. आम्ही अजून चर्चा केली नाहीये. तर आम्ही काँग्रेस, उद्धव ठाकरेंच्या शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष एकत्रित बसून त्याबाबतची चर्चा करू, पण निवडणूक एकत्र लढण्याची इच्छा आहे, असं शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय. पुण्याच्या माजी महापौर कमल व्यवहारे यांची पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात शड्डू ठोकलं होतं. त्यामुळे पक्षाने त्यांची शिस्तभंगाची कारवाई केली होती, पण आता त्या पुन्हा पक्षात सक्रिय झाल्यात. त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीत पक्षाच्या विजयाचा संकल्पही व्यक्त केलाय. राज्यातील संपलेला ऊस गाळप हंगाम 2024-25 मधील शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा FRF ची सुमारे 57 कोटी 32 लाख रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांनी संबंधित 8 कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार जप्तीच्या कारवाईचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. तर त्यामध्ये नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष असलेले पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्यांचाही समावेश आहे. वार्षिक आषाढी पालखी मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी 22 जून रोजी दिवेघाट टेकडी परिसरात प्रवेशबंदीचा आदेश लागू केलाय. सार्वजनिक सुरक्षितता आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अंतर्गत हे पाऊल उचलण्यात आलंय. मुळा-मुठा नदीवर वाढत्या पाण्यामुळे खराडी पोलिसांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एकाचा जीव वाचलाय.
खडकवासला धरणातून आज सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय. नवाज खुर्शीद कोतवाल हा व्यक्ती मोटरसायकलसह बंधाऱ्याच्या मध्यभागी अडकलेला दिसलाय. तर पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असताना पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत दोरीच्या सहाय्याने मानवी साखळी तयार करून या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढलंय. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे मोठ्या प्रमाणावर वाहू लागलेत. तर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन न करता अनेक नागरिक नियम मोडतानाही दिसतायत. आणि अशातच पुण्यात जीव धोक्यात घालून काही हौशी तरुण तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीपात्रात उतरून आंघोळ करताना दिसलेत. नदीपात्रात आंघोळ करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवत पोलिसांनी या तरुणांना उठाबशा काढायला भाग पाडले. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.